यारे नाचो प्रेमानंदे यारे नाचो प्रेमानंदे यारे नाचो प्रेमानंदे राम नामाचे राजंद्र यारे नाच प्रेमानंद यारे नाच प्रेमानंद यारे नाच प्रेमानंदे यारे नाच प्रेमानंदे यारे नाच प्रेमानंदे
रे यारे नाचू प्रेमानंदी राम
यारे नाचू प्रेमानंदी राम नामाचे निचंदे मना जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम ऐसी नामाची आवडी काळ गेला दिशोडी मना जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम आवडीने नाम गोकार आवडीने नाम गोकार मने जनार्दन एका महायोग पीठे तटे भीमरात्या वरमंडळी काय दातो मुनींद्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंग आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची या जगदुद्धाराला गेलेला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंद परमस्कदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजवीरं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल 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 यारे नाचू प्रेमानंदी राम नामाची निचंदी मना जय राम श्रीराम भव सिंधू तारक नाम प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांना साधू संतांची परंपरा साधू संतांचा विचार गावामध्ये कुठेतरी रुजावा पसरावा आणि लोकांना कळावा साधू संतांचा मार्ग शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरताच उत्कृष्ट साधन आमच्या साधू संताने हाडाचा काढा रक्ताचा पाणी करून जे व्यासपीठ निर्माण केलं त्याचं नाव कीर्तन विठ्ठल परमपूज्य योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरु किशनगिरीजी बाबा मंत हरिभक्तपरायण नारायणगिरीजी बाबा वैकुंठवासी बंसी महाराज तांबे महंत हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज सावखेडा यांच्या आशीर्वादानं तसेच हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज तपोमूर्ती वैराग्य मूर्ती त्यागमूर्ती यांचीच पुढं कार्याची धुरा घेऊन जाणारे आपल्या गावाचं दैवत असणारे
स्वामी प्रकाशानंदजी गिरीजी महाराज, देवगड संस्थान, तसेच परमपूज्य महंत उद्धवजी महाराज मंडळी, देवीदास महाराज म्हस्के या सर्व संत महात्म्यांच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र गोगलगाव आजच प्रारंभ झाला. विश्वनियंत्यानं आज अवतार कार्य धारण केलं आणि त्या औचितावर प्रभू रामचंद्रांचा प्रकट उत्सव आणि हनुमंतरायांच्या प्रकट उत्सवाच्या संगमावर हा उत्सव आपण गावकरी या ठिकाणी साजरा करतो. अतिशय विशारद महात्मे या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित आहे. गावकरी असतील, पंचकृषीतील असतील, 2 वाघ दोन्हीकडून मदंग सम्राट या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक आमचे बाबा असतील, विनेकरी बाबा असतील आणि तुम्ही सर्व चोपदार 2 मायबाप आहे पाठीमाग आणि तुम्ही सर्व संत मायबाप. जास्त धपल्या काढत नाही. कीर्तनाचा टाइम पॉम्पलेट वर आहे 7 ते 9. बुवा भुकायला लागला. किती वाजला तुमच्या घड्याळीत? किती वाजले? 8. 8ला 5 कमी, बरोबर. 1 घंटा 5 मिनिटं बाबांना काय सांगायचं. पुन्हा आणखी इकडून दामुडा जर चालू झाला, बाबा घ्या कीर्तन. टाइमपासाची जागा नाही. तुम्हाला धंदे नाही, आम्हाला उद्योग नाही, अशातला भाग नाही. कीर्तन टाइमपासाची जागा नाही, विनोदाची जागा नाही, दिल बहिलाने की बात नाही. कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे धिंगाणा नाही. ज्याची तुकड्या करता मौत केली, त्यांनी हाडाची काड्या केले, त्यांचे मायबाप देहांत प्रायश्चित्ताला गेले. कशा करता? कधीतरी बारीक विचार करायला पाहिजे का नको? त्यांच्या भूमीत जन्माला आलेलो आपण माणसं आहोत. कीर्तन टाइमपास नाही, विनोदाची जागा नाही. बाबा मिळालेला जन्म सार्थकी जर लावा असं वाटत असेल तर बारीक कीर्तन ऐका. कीर्तन ऐकायला, आमचं कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला ना, कीर्तन टकुऱ्यात उतरत नाही, डोक्यावून जात आहे. विठाला विठाला कान उघडे ठेवून कीर्तन ऐकायचे. किती कीर्तन ऐकायचे? जन्माला यायच्या आधीपासून कीर्तन आहे, झगल्यावर बी कीर्तन आहे. किती कीर्तन ऐकायचे? किती संत मातीत घालायचे. अरे ज्याच्या करता जन्माला पाठवलं विश्वनियंत्यानं, कशा करता अवतार कार्य धारण केलं. आज विश्वाचा चालक मालक ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र आज अवतीर्ण झाले. कशा करता? पापी जय भक्त दैत्याच्या आपुल्या पाळीशी भक्त जना. कोणाच्या एवढी? कोणाच्या एवढी? त्यांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे. मग आता राहिले नाही का ते? त्याच्या अवलंबी राहिल्या नाही जगामध्ये. अरे आजही आहे. धर्म कशाला म्हणतात? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई धर्म नसतो. साई माली तेली कोळी तांबोळी हा धर्म नसतो. मायबा खरा धर्म सोडून दिला आणि लोक त्याच्या नादी लागलो. स्वधर्मे निधन स्त्रिय परधर्म भयावह. कशाला म्हणतात धर्म? धर्म हरामाचा तोंबड्याचा असतो काय? आणि या धर्माचा लोप पावला जातो. त्यावेळेस विश्वनियंत्याला अवतार कार्य घ्यावं लागतं. बघा ना, ज्ञानेश्वरी वाचतात का नाही? संतांचं ऐकायचं नाही तुम्हाला. काय सांगतात संत बघा. ज्ञानोबर काय सांगतात? अरे अर्जुना, हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्यानं मनुला सांगितला, मनुला ईश्वराला सांगितला, पण ती परंपरा बंद पडली. तो धर्म लोप पावला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. तुम्हाला लाख लाख धन्यवाद बरं का. साई मंडप सर्व्हिस माझी एकदा ट्यूब लागली का बा, मी कीर्तन माय आनंद करता करतो. आणि मला कोणाचं नाव घेता येत नाही, कारण इथं आम्हाला कीर्तनाला मर्यादा आहे. म्हणून तुमचं नाव राहिलं मला माफ करा. हो,
साई मंडप सर्व्हिस तुम्हाला भगवान परमात्मा खूप कृपा करो. तुम्हाला चांगले मोठमोठे सप्ते तुमच्या जवळच येऊ. विठाला विठाला. अर्जुनाचे निव्याने गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले. फेडिले कोणाचे कोणाचे? फिटले का? फिटले? अरे मायबाप, साधू संतांची भाषा कळायला मायबाप पुण्यवान लागतात, नाही तर ग्रंथ डोक्यावून जातात. नाही समजत अर्थ लोपले पुराण. खालून वरून डिग्र्या लावल्या म्हणजे नाही पोहोचले काय तू. 4 पढे 6 पढे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं, जैसे बड़बड़े भाट. केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर. व्याकरणी चोकडा तरकी आती गाढा, परी आत्मज्ञान पुढा जाता. काय म्हणले? ज्ञानोबाची भाषा कळते का? याला ज्ञानवाची लेख म्हणतात. ज्ञानोबानी जे ज्ञान सांगितलं ते वाचून सांगितलं का अनुभवून सांगितलंय? तुकोबानं जे ज्ञान सांगितलं ते अनुभवून सांगितलं का वाचून सांगितलंय? कोणत्या शाळेत तुकोबा शिकले? वारकरी शिक्षण संस्था नव्हत्या ज्ञानोबाच्या काळात. ते कोणत्या शाळेत शिकले? अनुभवाचा पत्ता नाही, संत कैसे झाले. तुका म्हणे चाकून सांगे काय हाताच्या पाया. काय सांगे? तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे. काय गणवळ. मी दिवसात 3 कीर्तन करू आलो का? विमान यायचंय की नाही? जे करायचं ते करत नाही आणि रिकामे धंदे जादा करतो. जे करू राहिलो मायबाप ते सत्कर्मात येत आहे, उदरात येत नाही. ज्ञानेश्वरी वाचतं ना बघा. स्वर्गा पुण्यात्म के पापी येईजे, पापात्म के पापे नरका जाईजे, माते जे ना पाविजे ते शुद्ध पुण्य. 3 मार्ग सांगितले गीताना मध्ये देवानं. त्याचं निरूपण करताना ज्ञानोबराज सांगतात बघा 3 मार्ग आहे. स्वर्गा पुण्यात्म के पापी ये, पुण्य केलं म्हणजे स्वर्गाची प्राप्ती. स्वर्ग काय म्हणजे बायको चांगली मिळती, घरदार चांगलं, 25 लाखाच्या गाडी घेतो, मोठ्या बंगल्यात कुटीच्या राहतो. याला स्वर्गा पुण्यात्म के पापे येईजे. दामांना खाली झाला का? जिने पुण्य मृत्यू लोके विशंती. जोपर्यंत खिशात आणातावर बाजीराव म्हणा. आणा गेला का कोण गाजर खात नाही तुला. कोण खात नाही तुला. इथं नाही चालत ते. पहिला मार्ग संपला, सगळ्याच्या मुठीत नाही. दुसरा मार्ग ऐका. पापात्म के पापे नरका जाईजे. पाप केलं म्हणजे नरकाला जावं लागत. पाप जर केलं तर नरकाला जावं लागत. गौरांग सांगू राहिलो तू इथे ये ना. राम कळाय मी मला त्याचा राग नाही येतो. त्यानं आपल्याला जागा करून दिलं तू रामनवमी सांग.
हे काय सांगू राहिलं माझ्या घरचं श्राद्ध सांगू राहिलं. स्वर्गा पुण्यात्मके पापी येईचे पापात्मके पापी नरका जाईचे. पाप केलं म्हणजे नरकाला जातो. हो कुणी का असं म्हणतो बरं का. तुम्हाला मला पाप कळा ना मारा आणि पुण्य कळा ना कशाला म्हणा. युट्यूब पाहणं दर्शक आशाला काळ्या पाण्यावर न्यायला पाहिजे. तिकडं पाणी सुद्धा भेटत नाही ना. असं जाऊ दे मला तिकडं नाही जायचं. माझा विषय नाही तो. त्यांना सांगितलंय ना रामनवमी सांग. बरोबर आहे, त्याचं काही चूक नाही. तो देव आहे. जो गेला का तो देव आहे. पण तुम्हाला मला कळत नाही ना. नाही कळत. चला जाऊ द्या. तिसरा मार्ग काय सांगितलं. माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य. अरे अर्जुना माझं करशील माझ्या स्वरूपाला पात्र होतील. आता देव जर कळाला तर देवाचं करता येईल. देव कळतो का. किती लोकांना देव कळतो बोटवर करा. कशाला म्हणता देव. रात्रंदिवस देव देव करायची पाळी आली. देव देव करता उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली. तुम्ही म्हणता आबा महाराज कुठून आणला आजचं सोंग. म्हणजे मी मा सांगू राहिलो तुम्हाला. शास्त्र माझं आहे का. होय समजून कधी घ्यायचं. बघा ना माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य. जर माझ्या स्वरूपाला पात्र व्हायचं असेल ज्ञानोबा राय सांगतात. जवा करू पुढा एक देखती हा देव येणे भावे मदती. अरे बिघडली आता किती नाही म्हणून. देव म्हणतो का. होय देव म्हणतो. तू भांगला राजा तुला माहित नाही का टपुऱ्या देव नाही. देवा देव चांगले काही राहतं नाही इथं. माझ्या ज्ञानोबाच्या भाषेत सांगू का. अद्वैत तू सरी ज्याच्या जीवावर तुटीनं उडाला आला ती त्याचे शब्द आहे. साधू संतांचा ऐकायचा नाही. मनोमार्गे गेला तो तिकडा धडकला. कळत नाही का हरिपाठ. घरादार अशी नक्क्या पोराची पाठी. हरीला पाठ केली आणि हरिपाठ चाललाय. तुमच्याकडे जेवायला बसले लग्नात गेले. आता सप्त्याच्या पंक्ती जर होत्या पत्रवाळ्या पुढे घेत्या का मागे. हे कसं कळत आहे. मतलबाचं कसं कळत. असं कुठं राहत का. आमचा जनावरा गेला. तुमच्या लोक नाही आलं ते आमच्या साधू संतांचा दोष आहे का. ही गोष्ट जीवनात यायला बौद्ध सुकृताची जोडी नाही तर गोधडी आवडी. गोधडीच म्हणते ना. हा जन्मोजन्मी आम्ही सगळ्याच्या नशिबात नाही बरं काही. नाही 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 आस्त्याची महापुरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची या पहिला तिरी सगळ्याच निघे. मी पाहिला निघे मी पाहिला. ए मावल्या तुमची संख्या ज्यादा आहे.
तुम्हाला जसं विचारतो मी, तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये सोनं काय भाव आहे? सोनं 1,64,000 असेल ना. तुमचं आमचं सारखंच आहे. मग 1,64,000 रुपयाला तोळा भेटत का नाही? बरोबर आहे ना. आता मी जर गेलो 1,00,000 रुपये घेऊन गेलो त्याच्याकडे सोनाराच्या दुकानात, माऊली त्याला म्हणलं मला 1 तोळा दे ना, त्याच्याशिवाय लोक मानित नाही, तारखी देत नाही, पोटात घाली तर मी 1 तोळ्याची. 1,00,000 घेऊन गेलो त्याच्याकडे, 500चे 2 गट बंडल घेऊन गेलो. ते काय म्हणत, त्याला म्हणतो मी महाराज आहे, कीर्तन करतो, दे ना. महाराज म्हणाल तिकडेच काढी लाव, तिकडेच काढी लाव. 1,64,000 असेल तर ये. हो नाही तर सगळ्याच्या नशिबात सोनं, आणि सोनं घ्यायचं काम नम चोटाचं नाही. नाही सोनं घ्यायला दावांना लागत. हा त्याच्याजवळ आहे ना, त्याच्याजवळ पैसा लागतो, त्याला सोनं घेता येतं, सगळ्याच्या नशिबात नाही. तू का म्हणे येथे पाहिजे दातीचे, तुका म्हणे येथे पाहिजे दातीचे. जंतुशी केवी कळे. काही कर तू, तुला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल, हृदयातला आत्माराम तुला कळावा असं वाटत असेल. 14 वर्षाचं बच्चं सांगायला रे, 14 वर्षाचं बच्चं आपलं भाग्य चांगलं आहे, त्याच्या खुशी जन्माला आलो. हे जे ज्ञान सांगू राहिलो ना मी तुम्हाला, हे या नेवाशाला सांगितलंय पैस खांबाला ठेटून. असेच किडे पाळले. असं कुठं असतं का? असं कुठं असतं का? मग कसं असतं रे? कसं असतं? आप मरे तो मरे, यजमान बोले की मरे, आधा हा हकीम जान खतरे में. त्यालाच माहित नाही उद्धाराचं साधन, तो जगाला सांगायला निघलाय. आमचा लय कराळ लागत आहे लोकांना, लय राग येतोय आमचा. आम्हाला काय तुमच्या गावात पुरी द्यायची आहे का? तुमच्या गावात काय मोठ्या बांधायचे आम्हाला? अरे जे खरंय ते का सांगत नाही? जे उद्धाराचं ज्ञान आहे ते का जगाला सांगत नाही? वाचूनी ज्ञाने विनय एके. जरा ऐका बर का, जरा बारीक ऐका. वाचूनी ज्ञाने विनय एके, उपाय करीशी झुटके, के वेगुण तशी आधी के रुके ये. कळत की नाना म्हणजे भाषा कळत? किती लोक असं पैसे खांबाला टेकून ज्यावेळेस ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस किती होते? वाटेचे नव्हते, जितेचे पित्र ज्ञान बाकीचे, तुका बाकीचे. आता का वाट्याला टुकड्या करता मौती केल्या तेव्हा संन्याशाची काठी होती ना. आता नाही किती. असा जे समाजाला कळत नाही. नाही पहिले तर समाज माकडासारखा बर का, आणि त्याच्यात त्याला चुड असावा. माकडाला कसं करीन ते, आणि त्याच्यात गावाच्या पोरांना त्याला टुकार पोरांना दारू पाजावा. जरा बारीक ऐका बरं. वाचवणी ज्ञाने विनय के, अरे उपाय करीशी जी तुके, ते केवी गुंतसी आधी के रुके ये. गुंता सुटणार नाही वाटत. जर गुंता तुला सुटावा वाटत असेल, जर तुला उद्धारावा असं वाटत असेल, बघा तिकडे वाचेल चालत नाही. मराच्या टायमाला वाचता येत नाही, मराच्या टायमाला म्हणता येत नाही, मराच्या टायमाला गाता येत नाही, मराच्या टायमाला देवळात जाता येत नाही. मरावा एकट्याला लागत.
आणि मरताना ती गोष्ट जमली पाहिजे. मी लई पट्टीचा आहे, मी लई मोठा आहे, मला लई सारा येत. कळो येईल अंतकारे मराच्या टायमाला आधी जाती वाचा, मग जातो प्राण. मग काय दगड करतो तिकडे? ओय, मग काय दगड करतो तिकडे? कुठं झालं नवीनच पंथ आला. ओय, याला पंथ म्हणतात का संप्रदाय म्हणतात? ज्ञानोबा तुकोबाचे प्रमाण आहे. धरावा वाटत असल जरा बारीक ऐकावर का? लई रडतात माणसाची, लई मोडेल पण वाटणार. कोणाचं काय हे जरी न ऐका म्हणायचं नाही आपल्याला, यायला साऱ्याला माहिती, आपल्याला म्हणायचं नाही, आपण काही स्पेशलिस्ट नाही. हे जरी न ऐका दुसरं येईन, हे जरी न ऐका दुसरा म्हणजे बाजूच्या गावाचा. बाजूच्या गावाचा नाही ना, आपल्याच म्हणतील नेवा शिवून पावसात सुतळीची आला ना, हे व्याज लवकर नाही यायला पाहिजे बाहेर, यांना चालू शकते बंद पाहिजे. हे जरी न ऐकाल दुसरं येईन, हे जरी न ऐकाल सरळ ते शेवटी बा. देवाला सोडलं का? काळानं देवाला सोडलं का? संताला सोडलं का? जर काळानं देवाला सोडलं नाही, संताला सोडलं नाही, तुम्हाला ते पामारा जीवा किती ऐका, येथ उरण नाही आले नाही बर का, नाही राम गेले कृष्ण गेले बर का, मला सुद्धा धकायचंय ना. तरी उदय असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. कळत नाही का? 14 वर्षाचं लेकरू सांगायलं इथं ढवळ्या केसाला काळी मेंढ लेवाची पाळी आली, बुवाची सुद्धा, तरी त्याच्या टकुऱ्यात परमार्थ उतराना. कुठूनच आलं नवीनच आलं, अंगातच जेव्हा येतो, अंगात जेव्हा येत असतो काय. होय, सगळे संत मातीत घातले ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, हृदय बांधी खाना. कुठूनच आलं, कुठून आलं? होय, या टकुऱ्यात येऊन ज्या काय झालं दृष्टांत सांगतो ना, भंगावर नाही, पहिलं चरण काढून घेतो नंतर दृष्टांत. नाही तर बुवा आला भुकलं आणि हा भंगावरच नाही आला. तुम्ही गंथडीचे माणसे जरा बारीक ऐका कीर्तन. तुमच्या गावामध्ये पाणी 12 महिने पाटाला येतय, नदाला येतय, गोरचं येतय, विहिरीचं येतय, अरे रानवल्ले कसं राहते. त्याच्यात लय कुंदा झालाय. कुंदा काढत होत तुम्हाला, कुंदा काढत ना, त्याच्यात येड्या बावड्या उघड्या. काय करतो त्याच्यात मोगड आणतो, काय रोट्या आणतो त्याच्यात. आता कुंदा झाला ना समाजा, नामाचा नांगर कल्पनेच्या
साधन काय? उद्धाराचं साधन संतांच्या मुठीमध्ये आहे. संतांचे प्रमाण चालत द्या, संतांचे ग्रंथ चालत द्या. संतांचा परमार्थ का चालत नाही? आणि मी तारखीवाला टुक्कड बाबू नाही. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला किती का गाव? नाही नाही नाही. पण जे खरंय ज्याच्या करता आमच्या संतांना हाडाचं काढ केलं ना, ती गोष्ट समाजाला सांगायला पाहिजे. समाज ऐकल्यानंतर तिकडच मरील. जो तो भोगतो ज्याच्या त्याच्या कर्माची फळं. तो वाटा असा नाही सोडलं काळानं, नाही सोडलं काळानं कुणाला. आणि मला जर त्याच्यातून सुटावा वाटत असाल, बघा ही गोष्ट कळाय करता ज्यांचा अभंग घेतला त्या शांती ब्रह्माला सुद्धा देवगिरी पर्वतावर जावं लागेल. ऐकत नाही का? ऐकत नाही. चला पुढे जाऊन सांगतो. देवाचं सांगू का? आमचं नका ऐकू. बावळाटायचं आमच्या डोक्यात पाणी होईल. आई माझी बाप माझा तूच सांगू राहिला. बाकीच्या ना काय दिले का काढून? अय तो जाऊन पाय इकडे नको सांगू तू. त्याच्यासाठी आमच्या तुकोबराला चुकल्या करता मौत नाही झाली द्यायची. माझ्या ज्ञानोबाच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्ताला जावं लागलं. तू काय सांगणार आई माझी? आम्ही इथं सांगणाऱ्यांना माल बदलून टाकला. हर माल भंगार लोकांना उद्धाराचं ज्ञान सांगायचं सोडून दिलं आणि दुसरे धंदे लावले गेले. समाज सोन्यावर पिवळा हे एवढं गच्च भरतोय. काय सांगायचं समाजाला? तुमचं भाग्य चांगलं आहे. निदान तुम्हाला हे शब्द कानाला स्पर्शून तरी चालले. जगाच्या बाजारी सर्व काही दे जगाच्या प्रमाणे घेत बसलो बाबा आपला गोड खायले नाही. मग आलं कुदून किती करून गेलं, काहीच गेलं नाही. ही गोष्ट कळाय करता माझ्या नाथबाबांना पैठण सोडावं लागलं. पैठण सोडून देवगिरी पर्वतावर जावं लागलं. काय सांगितलं असं? देवगिरी पर्वत काय सांगितलं असं जनार्दन स्वामींनी? हरिप्राप्तीशी उपाय हरावे संतांची. आम्ही कोणाचे धुरालो? संत मरून गेले, आमच्यासारखे पुढे धडकले. आम्ही तुमचे गुरु, पण आमच्या पाय. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव. तुम्ही उद्या मरायच्या वेळी आज का मरानं घेणं काय? आणि आयशी कळवळ गचराय तू. फाट्याला जात नाही तू. फाट्यालो आयशी कळवण्याची जाती म्हणणारा फाट्यालो सुद्धा जात नाही. क्वालिटी आमची म्हणायची. अरे लय समाज चांगला आहे बाबा, या किती वाजले काय खात्यात दगड खायचो आता. त्याच्या टुकड्या करता ह्या जर अर्ध्या भाकरी द्यावा दिल्या असत्या ना, ह्या समाधान अवदासा प्राप्त नसती केली. आता पाय धुवून पाय पडून पैसे बोकांडी. द्या एकनाथ महाराजांना पैठण सोडलंय आणि एकनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये विचार आला, अरे मला जर उद्धार करायचा असेल त्या महादेवाच्या पिंडीला कवटाळायचं. आई वडिलांचं छत्र निघून गेलं. आजोबाजीच्या छत्राखाली नाथबाबा राहायला लागले. राहता राहता सकाळी पाठी उठावं, महादेवाच्या देवळामध्ये जावं आणि त्या महादेवाला कडकडून मिठी मारून हंबाला फोडायचा आणि सांगायचं काय मी उद्धार शेतीवाडी कराय करता जन्माला नाही आलो. स्नान संध्या कराय करता जन्माला नाही आलो. ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट मला ओळखीची झाली पाहिजे. आणि माझा आणि मदचे मी असता जेणे मी दुरी होई पट्टू सुद्धा. अरे ते पुण्य ऐसे म्हणता
सांगतात बरं अर्जुनाला, अर्जुना तुम्ही देव असून देव होता येत नाही. नाही नाही नाही, तुम्ही देव असून देव होता येत नाही. का? तुमच्या नशिबात नाही. तकदीर गांडू तो क्या करेगा. नाही नाही, नाथ बाबांना पिंडीला कपटाळावं, हंबरडा फोडावा आणि विचारावं देवाला, देवा अरे मला तुझी ओळख व्हायला पाहिजे, मला तू कळायला पाहिजे आणि तू कळाय करण्याची रीत मला सांग. महादेवाला दया आली. महादेवानं सांगितलं याच्या कुळामध्ये परब्रह्म जन्माला येणारे म्हणून. अरे एकनाथा तुला तुझ्या गोष्टीचं ज्ञान इथं मिळत नाही. तुला हे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तुला देवगिरी पर्वतावर जावं लागेल. नाथ बाबांना दर कोस दर मुक्का मजल दर मजल करत देवगिरी पर्वत गाठला मांडला. देवगिरीच्या पायथ्याशी आले. कसं जावं माहित नाही. कोण आपल्याला ओळख करून देईल. कोणा ज्ञान हरी गवसेना बाप्पा. हे बदावी ऐसा गेले जनार्दन स्वामीजी. मी पटकन चालतो. याच्याकरता 2 तास लागते महाराज आम्हाला इथे उभा राहिल्यावर, भूकाला लागल्यावर. एक तर राहतं 7 ते 9, स्वर होतं 7:30 ला. त्याच्या ठाईमध्ये आज तुम्ही चांगले होते बिचारे म्हणून त्याने बिचारायला कळलं हे बोला जरा जास्त भूकच आहे म्हणून त्याने आवरून घेतलं. अर्धा तास त्याच्यात जातो बा भूकाला लागतो. 8 वाजाला 9 एका घंट्यात काय सांगत का तुम्हाला. ज्याची गुळण्यावर चालती का गुळण्यावर कळती तुम्हाला. ज्याची गुळण्यावर चालती का तुम्ही त्याला खायची जरी काढली काही घेत नाही का. तुम्ही भैरवीत अर्धा घंटा घातला तरी त्याला काय त्याच्यात काही नाहीच ना. पण हा म्हणजे तुम्ही जर सकाळी 4 वाजेला म्हणले ना या स्वरात आणि या स्वरात तुम्हाला कीर्तन करून दाखव. जर नाही केलं तर तुमच्या गोगलगावचं तोड पाहणार नाही. या स्वरात या स्वरात करून दे. आणि एवढ्या बसलेल्या पैकी एकाला जरी डुलकी आली डुलकी कळत तुम्हाला. हा पुन्हा तुमचं तोंड पाहणार. मी काही कुठून नाही, मी खानदानी कीर्तनकार नाही. नाही मी काही कुठं शिकून बिकून नाहीये. दिवसभर आपली ड्युटी करायची संध्याकाळी भुकाला जायचं. मी खानदानी कीर्तनकार नाही. जरा बारीक ऐका. काय मला काय मुळव्याज नाही झाला वाला. हा जिचे काटे राहते का जिला काळजी राहते काट्याची. जिला झालेच नाही ती म्हणते काट्याला व्याकरण द्या का तू गत राय तुला झाले नाही. काय नकोस का पत्नी नाथ बाबा देवगिरी पर्वतावर जवळ आले. आल्यानंतर जनात कधी मला संताची भेट होईल उतावीळपणा निर्माण झाला. अंतःकरणामध्ये भाव उफळून यायला लागला. अंतःकरणामध्ये तळमळ लागून राहिले. हो कधी मला त्या महात्म्याचं दर्शन होईल. आणि गेले चौकशी करत करत वर गडावर गेले. गेल्यानंतर स्वामी बसलेले होते. आणि स्वामींजवळ गेल्यानंतर नाथ बाबा तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे ओ गर्वता करावे दास्य सकोल. मी तर फुगिरी चालली चायगिरी चालली कोण फुगिरी जाय नाही रे. काय येतं तुला 2-4 राग येत असं काय गाजर येतं तुला. आणि मला
मराच्या टायमाला मालकंश येणार नाही, मराच्या टायमाला सूर्यकंश येणार नाही, चंद्रकंश येणार नाही बरं का. भैरवी तर लगेच येणार नाही. मराच्या टायमाला तोंड फाडीत आहे, डोळे वाशीत आहे, वाशीत आहे का नाही तुमच्या नगर जिल्ह्यात असंच करतात ते. आय 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 बाबो. अरे आता म्हणणं काहीतरी बरं करून या तोंड. तुम्हाला सारं माहिती. नाच बाबा गेली जनार्दन स्वामीच्या इथं नाक घासावा लागत. हा उतार हवा असं वाटत असेल तर पुन्हा पुढे नाक घासावं लागत. 1400 वर्ष तप करणारे माझे योगीराज चांगदेव महाराजाला सुद्धा माझ्या 6 वर्षाच्या मुक्ताईला नाक घासावं लागलं. ते जर म्हणलं असते तुम्ही मरेल माणसं जिवंत करतो, जमलं असतं का? नाही 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 नाही. हा नवल अहंकाराच्या गोटी. हा सगळं माहिती आहे तुम्हाला. पाठ असावा का वाट माहिती असावा? हरिपाठ पाठ असावा का वाट माहिती असावा? वाट सांगणारे आहे ना त्याचे शिपी न गड्डे खाल्ले. आणि आम्ही लय करतो ना, आम्ही लय करतो. काय करते? जे करायचं ते लय करीत आणि रिकामे करते. अरे बाबा हे करायची गरज नाही, हे ऑटोमॅटिक येणार आहे तुला. चला जाऊ दे, मला मुद्द्यावर यायचंय. देवा नाथबाबांनी जनार्दन स्वामीची शरणागती पत्करली आणि अनादि काळाची असलेली गोष्ट जो निर्गुण निराभास, अरे जेथून उद्भव सबल ब्रह्माचं आदि नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आद्य गुरु. काय सांगितलं त्या? काय सांगितलं? जो निर्गुण निराभास त्याला काय सांगितलं? संगणडोळे उघड. काय डोक्यात उतरत नाही तुमच्या आमच्या? परंपरा ऐका जरा. साधू संतांच्या परंपरा म्हणाला नाही. पंचम मध्ये आदिनाथ उमा काय गाजराचे कोणते बी प्रकटले, फार बीज जाळून फेकून दिले आणि आता चाललाय परमार्थ. आदिनाथ उमा बीज प्रकटले. काय प्रकटलं? जे प्रकटलं ते गुह्य आहे. ज्ञानेश्वरी वाची द्या ना बघा. एखाद्या चरणात सुटलं ना कीर्तन, आपण काही बॉन्ड नाही करून दिला गोगलगावला तर 4 ओळी सुटल्याच पाहिजे. पण मला काय भुकाचं हे कळालं पाहिजे. बघा काय सांगतो तू भूक तुला तारीख देईल. लय भारी चाललं, लय भारी चाललं, कुदू कुदू करू राहिलं, कुदू कुदू करू राहिलं. दुसरं काय पाहिजे? हे काय जाणार आहे घरी जाता जाता लय कुदू कुदू कीर्तन केलं, बस मेले आमचे दावे ते झाले. परमार्थ जर करायचं असेल तर पहिले पाहिजे गुरुप्रचिती. विचार सागर वाची द्या ना, विचार सागर वाची द्या. उलटा विचार सागर पाठी काय सांगत ते? पहिले पाहिजे गुरुप्रचिती, नंतर पाहिजे आत्मप्रचिती, नंतर पाहिजे शास्त्र प्रचिती. तिन्ही एकत्र झाल्या तर तुला पूर्ण परब्रह्म स्वयं असलेला भगवान परमात्मा कळत. या 3 रीतीनं जावं लागतं. नाथबाबा गेले, जनार्दन स्वामीची शरणागती केली आणि अनादि काळाची असलेली जी परंपरागत गोष्ट आहे ती गोष्ट जनार्दन स्वामींनी नाथबाबाच्या कानात पेरली. त्याला कानात पेरावं लागतं, तोंडात नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलो कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. कानात पेरलं, कानात काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरटी. अरे वस्तू ओवणी उटी कवनू एक जो ज्ञानवराय सांगतात. कानामध्ये पेरावं लागतं. महादेवानं सुद्धा कानात पेरलं पार्वतीच्या. सांगायचं का लांबन कीर्तन सांगू? बघा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 70 या गीतार्थाची थोरवी सोये शंभू विवरी. शंभू गल्ली बोळातला नाही बरं का, अय गल्ली बोळातला नाही. या मी जे भुकू राहिलो त्याची या गीतार्थाची थोरवी सोये शंभू विवरी. तीत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. काय विचारलं पार्वतीनं? काय विचारलंय? कोणती साडी घालून येऊ? सकाळी येऊ का दुपारी येऊ? तांब भरा आणू का भांडा भरा आणू? काय विचारलंय पार्वतीनं? कळत का? देव कळत कशाला म्हणतात देव? कुठून आला का नको ही सांगू राहिले. काय हे काय सांगू राहिले मी तुम्हाला? याच्यातलं माझ्या घरची एक तरी ओवी का? ऐका जरा, परमार्थ जरा समजून करा ना. आणि इकडे म्हणजे जाणार ते गुरु भतीजे थांबतात तुला फाशी करून मारावं लागेल.
या गीतार्थाची थोरवी 70 नंबरच्या ओवीचं उत्तर ज्ञानावर आहे ना, ताबडतोब देता नाही आलं का? या ओवीचं उत्तर घरी जाऊन पहा ज्ञानेश्वऱ्या, घरी जाऊन पहा. अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1751. काय सांगू राहिलो? परंपरा सांगू राहिलो तुम्हाला. परंपरा कशाला म्हणते परंपरा? ऐका जरा बारीक. शिर सिंधूच्या परिसरी अरे शक्तीच्या कर्ण कुहरी नेरो काही त्रिपुरारी सांगितले जे कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना मला वेगाच गेले भर त्याचं बेडरूम कुठं असं कायला सचत असेल ना. पाणी झालंय डोक्यात लोकांची. कुठून आलं का ना, कुठून आलं का, कुठून आलं का ना. काही अभ्यास करायचा नाही, काही शास्त्र पाहायचं नाही. मान्य आहे परमार्थ दिसायला विचित्र आहे, मान्य आहे. ए आया हो तीच परंपरा चालली होती देवाची. मग जनार्दन स्वामीला शरणात गेले आणि जनार्दन स्वामीने ती गोष्ट सांगितली. पुसता सांगेन बैसून बाजारात बैसुनी एकांत, बरोबर आहे ना. मग एकांतात नेऊन काय सांगायचं करू? जे तुम्ही आम्ही म्हणतो ना ते चोराला बी माहिती. बघा ना तुम्ही, मुक्ताई सांगते मुक्ताई, माझ्यावर ज्ञानदानाची कृपा झाली. माझ्या ग गुरुन मला गवाई अरे नेला एकांत. ऐका हो, मला ऐका ना. माझ्या ग गुरुन मला गवाई नेला एकांत. ज्ञानाचा माग लाविला ज्यावेळेस अनादी काळाची असलेली गोष्ट निर्गुण निराकारानं नारायणाला सांगितली, नारायणाला एकनाथाला सांगितली, जनार्दन शिष्य तिसरा आणि ती जनार्दन स्वामीला सांगितली. आणि ती परंपरा नाथाला सांगितल्याबरोबर नाथाला सांगितलंय, नाथा देव पाहायचा नाथ सोडून दे. नाथ बाबांना सांगितलंय, स्वामी मला देव दिसला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे, असं काहीतरी माझ्या जीवनामध्ये सांगा. हो, म्हणून जनार्दन स्वामींनी काय केलं, कृपा केली. अनादी काळाची असलेली गोष्ट अरे सगळ्या संतांचे पुरावे सापडविली वाटे जातो गंगा सापडली नाही, सापडली वाटेल कुठं हरली होती. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना. मग गंगा स्नानाला गेले, नसता कर हात काय तुला जाय घाबरले होते काय तू?
बघा जनार्दन स्वामींनी कृपा केल्यानंतर त्याला रीती त्या रीतीला करावं लागतं परमार्थ. आणि एकनाथ महाराज बसलेले आहे आणि एकनाथ महाराजांना ते अनादी काळाचं असलेलं नाम म्हणतात, त्याला नाम. नाव नाही, नाम. जरा बारीक ऐका, आज नामपर प्रकरणातील अभंग आहे म्हणून सांगायलो नाम. कशाला म्हणते नाम? ते नाम सांगितलंय त्याचा परिणाम होतो. ज्ञानेश्वरावाची त्या जे अक्षराची अव्यक्त अरे निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. नाथ बाबाला सांगितलंय, नाथा डोक्यातला विचार काढून टाक, डोक्यातला गुंता काढून टाक, तिने नव्हे गुंता. हा, डोक्यातला विचार काढून टाक. जेवढं सांगितलं ना तेवढंच कर, जे सांगितलं ना तेच कर, ज्या रीतीनं सांगितलं ना त्या रीतीनं कर. नाथबाबा बसले, नाथबाबाने डोळे लावले आणि नाथबाबा ज्या रीतीनं सद्गुरुनाथांनी रीत दिली त्या रीतीनं करायला लागले. करता 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 अर्धा तास पाऊण तास निघून गेला. परिणाम व्हायला लागला. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी ब्रह्मानंदू सिविला आहे तो राहे केवी तैसा. सरळ पाणी पिलं तर रामनवमी आज, सरळ पाणी पिलं तर सरड्या पाण्यात ताकद आहे. महाराज देवाच्या नामात काही ताकद ना सांगा. मुखी नामा जरा बारीक विचार करा बरं का, जरा बारीक विचार करा. नाथ बाबाला त्या गोष्टीचा ध्यास लागला. अर्धा तास निघून गेला. चित्त चाकाडले आत घेत वाचा पामुळली जितीच्या देत अपाद वंचित रोमांचाले अर्धवन मिली तू डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखर वेचनी बळे शरीर बाहेर कापे. जसं जसं नाथ बाबा त्या नामाची गोडी लागली अंतरंगामध्ये घुसायला लागले तसं तसं नाथावर परिणाम व्हायला लागला. कापी तू थरारी स्वरूप केले
नाही माय बाबा. चला आपण आपल्या आनंदाकरता करायचं. म्हणून नाथ बाबांवर परिणाम झाला आणि परिणाम झाल्यानंतर ते नाथ बाबा परिपूर्ण असवायचा कुठे आठवची नाही देहीचा विदेई भोगुलजा. नाथ बाबाला देहाचा विसर पडला. जसा 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 चित्त चाकाटली आटुगीत आज नाथ बाबा शिरायला लागले तसा तसा देहावर परिणाम व्हायला लागला आणि परिणाम झाल्याचा परिणाम अभंगाच्या पहिल्या जन्मात यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू शांती ब्रह्म एकनाथ अभंगाच्या पहिल्या सुंदर अनुभवून सांगायच्या का मना म्हणून सांगायचे. आम्ही बी नाचतो ना. डीजे पुढे. पण सगळे लोक नाचू राहिले. मग ते राम नामाचे छंदी नाचत का मनाचे छंदी का आर्गनचे छंदी कोणाचे छंदी कोणाच्या छंदीने पुंगी वाजली का नाम डोलायला पुंगी बंद झाली का बिळात घुसतो. अरे ऐका तर बघा ना. नाचू कीर्तनाचे रंग परिणाम झालाय त्या गोष्टीचा. आम्ही परमार्थ करता करता उशा पायाला अगरबत्त्या लावायच्या पाळी आली आम्हाला. हा परमार्थ करता करता उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली. आज आमच्या स्वप्नात सुद्धा देव यायला तयार. मला एक जण भेटलं होतं त्यांना 10,000 कीर्तन केले. आता माझे कीर्तन होतं त्याला वाटलं हे गोवा काय भुकत भाऊ थांबेल होत. त्यानं 10,000 कीर्तन करेल होती 10,000. ते 18 नर्मदा परिक्रमणा केल्या. किती 18 10,000 कीर्तन झाले. पण माझी अशी इच्छा आहे एकदा पांडुरंगाने मला दर्शन द्यावं. तुम्हाला कळालं मग तो असा येईल का देव कळायला पाहिजे. हो माय बाप देव कळत नाही म्हणून अडचणी. देव कळावा असं वाटत असेल तर सद्गुरूला शरण जावं लागेल. देव आहे संताच्या मुठीत. देव कुठे आहे संताच्या मुठीमध्ये. कळो येईल कमळापती कवा संताला शरण गेले तेव्हा. वैसता संताच्या संगती कळो येईल कमळापती. जरा बारीक आहे का. ज्यावेळेस नाथ बाबाला ती अनादी काळाची परंपरागत असलेली गोष्ट ये हृदयची ती हृदय घातले हृदया हृदय एक केले. अरे द्वैतना मोडता केले अर्जुना आपणा आईशे. कळत नाही का ज्ञानेश्वर कळत काय सांगितलंय ज्ञानावर आहे ना. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे
ही परंपरा या करता बरं का ऐका जरा बारीक ऐका. मला एक जण भेटलो होते त्या खांदेश्वरी ते जे कुठून आणला का म्हणे आहे माझ्या घरातून आणला आणि इकडे रामकृष्ण हरीला चालत होतो इकडे काऊन कुठून आलं का म्हणे जे नवीनच आला. रामाच्या आधी काय होतं तुम्ही त्रेताच्या द्वापराच्या गोष्टी करू राहिले. त्रेता युगात राम झाले का नाही. त्याच्या आधी लोक तोंड वाचून जात होते. त्याच्या आधी लोक कशाची भक्ती करत होते. पहिले कोठ्यात नव्हते काही पहिले आमच्याप्रमाणे घे परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मन ईश्वरा तेन ओळखे सृष्टी ही ना करू शके तो थोरू केला एके. नाही झुकेंगे साला मर कसा कोणाचं काय जायचंय. नाही माय बाप आम्ही बोलून उतराई होऊन जाऊ. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल कीर्तन करून निघून जाईल. काय जाईल बघा ना मी तुम्हाला काय सांगतोय. या रे नाचू प्रेमानंदे अनुभवून का बिगर अनुभव. तुम्हाला एक दृष्टांत सांगायचा होता एवढा सांगतो. व्हिडिओ बरोबर नाही भजन करतो 9:15 वाजले 9:15 वाजले. हा राईट तुमच्या कॉम्प्लेट प्रमाणे कार्यक्रम संपी. आता मी लई कुदू कीर्तन केलं काही संन्यास घेणार एक लोक सांग ना माझं काम आहे. बसल्यापैकी एखादा तर असं ना डोकेबाज का सगळे थोडी डोकेबाज राहतात. माझ्यासारखे मेंटल उडेल बोलतो सगळे नाही राहत. एखादा असं ना जातीवंत ऐकणारा. बघा काय झालं गावामध्ये ना जुन्या काळामध्ये लग्न व्हायचे. जुन्या काळात सांगतो आताच नाही धिंगाणा सांगत. जुन्या काळामध्ये 72च्या काळात लग्न झालेले होते तेव्हा गाडी बैलानं वराड जायचं. आणि गाडी बैलानं वरड जाता काय झालं गावातलं चांगलं लग्न लागलं. त्या काळात बैलगाड्या किती येते त्याच्यावर तो बैरा किती मोठा हे कळत 12 बैलाच्या आसाम्या. आता ज्याच्या दारी नाही खुटा तो सगळ्यात मोठा. मग ते 12 बैलाच्या गाड्या आणि ते काय झालं पुढं 6 गाड्या माग 6 गाड्या मध्ये नवरदेव नवरीची गाडी. लग्न लागलंय पाय धुण्या झाल्या पाय गाड्या झाल्या राळडा वाळडा जीव पाळडा झाला. गाडीत बसले दोघं नवरा बायको. खिलार गेले होते 1.5 लाखाची गाडीला नवरदेव नवरीच्या. इथं कशी स्कॉर्पिओला गेली तशी काही ना खिलार गेली होती. आणि मग आता ते दोघं नवरदेव नवरी बसले त्या गाडी बैलगाडीने. दरबारी काय बरं का मला वेळ नाही घालायचा मला दृष्टांत पटायचा आहे. मग काय झालं बसले चालता सालवात करून निघाली ती गाडी. पुढे आली डोक्या लोक गेली डोक्यावर पुढे लागली ती काही गावच्या पुढं लागली. पण चालता काय झालं बैल उधळले का हा मी मराठीतच बोललो मला तेलगू येत. उधळले बैल उधळल्यानंतर त्या माणसाला काही आवरले नाही. ते आवरले नाही नंतर काय झालं ते टांगा पडली घोडे फारार झाले. तो जो नवरदेव होता का तेच गचकलं. आता ती बाई तिला काय गावपासून वापस आली. बाई काय का वापस आली. पहिल्या बाया खानदानी होत्या. आताचे मी असं म्हणायचं नाही बरं का मला उभे रकम भुवाच्या अंगावरले लोक आता कोणाला जातात उभं नाही जातात ते कोणी वर बाया. पण ती बाई बिचारी राहिली. तिचं वय होऊन गेलं अगदी जग पांढरे केस झाले. म्हातारी डग हालायची हातात काठी घेऊन. गावाच्या बाहेर भावात चांगला होता एक घर बांधून दिलं तिला रूम. तिथं राहायची बिचारी डब्बा जायचा भाकडे. ती जग म्हातारी पांढरी झालेली. आता गावामध्ये काय झालं एका ताईचे वडील पोटात असतानाच त्या पोरीचे वडील वारले. तिच्या आईनं लोकांकडे काबाड कष्ट करून तिला लहानाचं मोठं केलं आणि तिचं लग्न करून दिलं.
लग्न करून गेल्यानंतर आता पहिले काही सोय नव्हत्या, गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या. मग ती बाई गेली बिचारी, ती लेक गेल्यानंतर तिथं काय झालं, ती राहिली, ती जशी गेली तशी परत परत मुलाला आलीच नाही. ती तिकडच राहिली. आता जवळ नव्हतं ते यायला आणि जायला, म्हणून बिचारी तिकडच राहिली. पण काय झालं, 2-3 वर्षांनी देव पावला इथे. देव पावला कळतं का तुम्हाला? हा, इकडं टकोर ध्यानावर आहे, इकडंच वाई पोटात सुरू उठत आहे. तिला देव पावला आणि कोणाच्या तरी हाती निरोप पाठीला का आत्या तुम्ही आजी होणार आहे. त्या बाईला किती आनंद झाला असं. तिनं लोकांच्या रोजाराजी जाऊन पैसे गाठीला बांधले. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे, पहिल्या बाळकपणाला लेकरू आपल्या घरी आणावं लागतं, किती गरिबी बोकाटी असली तरी. त्या बाईना पैशाला पैसा लावून माझी लेक यायची डिलिव्हरीला, म्हणून तिनं पैसा जोडून ठेवला आणि ती लेक आली. आल्यानंतर गावामध्ये सगळ्या बाया पाहायला आल्या तिला गल्लीतल्या. ही कशी वाढायला होती ग, लग्न लावून दिलं तेव्हा हळदीच्या डागावर लई वाढायला होती, आता चांगली दुरी आवाची झाली. बाया कौतुक करायला लागल्या. तिच्यात काही बदल झाला का नाही? अय मेंटल हो, झाला का नाही तिच्यात बदल? तिला कसा लागत हो, पाणी पाजायला लागत आहे, इडं काऊन तोंड वासून जायला लागत आहे. इडं तिथं दिवा लागला पाहिजे ना. उजाळीला दीप गुरु कृपे लेकीला आणल्यानंतर काय झालं, सगळ्या बाया म्हणा वा वा कौतुक केलं त्या लेकीचं. सगळ्या निघून गेले ज्याच्या त्याच्या घरी. निघून गेल्यानंतर काय झालं, 1-2-3 दिवस निघून गेले आणि 2-3 दिवसानंतर काय झालं, तिला त्रास व्हायला लागला. कोणाला? तुम्ही इडच आहे का? जेवण आता आहे का नंतर आहे? झाले नंतर आहे का? कोण खायचं तुम्ही कोण चिंता करता? काय चाललं होतं कीर्तन, असंच पाणीपत झालंय, सगळी मातीत घातली. ती आली की बरं 2-3 दिवसांना आहे ना तिला त्रास व्हायला लागला. रात्रीचे 11 वाजले आणि ती जरा मोठ्यानं रडायला लागली. रडत्या ना आया हो तुमच्याकडे रडत्या का नाही? आता तिला रडायला लागली म्हणून साऱ्या गल्लीच्या बाया पुन्हा गोळ्या झाल्या. ती तिला बिनतारी संदेश सगळ्याला गावात, सगळ्या गावातल्या बाया तिथं तिच्या दारापुढे आल्या. ती म्हातारीनं पाहिलं, पुढे चाललंय का तोंडवर करून, आणि काय तिकडे देवळाकडं चालल्यावर तोंड करून. ती म्हणायची आत्याबाई याच्यात तुम्हाला काहीच म्हणतात माहित नाही ना, तुम्ही गच राहा, तुम्ही खाल्ला असेल तर झोपून राहा भाजीवर, पण कमी ज्ञानाला लई वळवळ. मग ते निघलं. साऱ्यात चालल्या काय काम तिकडं, साऱ्यात चालल्या काय काम तिकडं, हातात काठी चालली म्हातारी, अंधारात काठी टिकीट. जवळ आली ती मध्ये आरडत होती, मोठ्यानं ओरडत होती ती पोरगी. आता ती म्हणायची काऊन ओरडती का ती? तर त्या म्हातारीच्या वयाच्या बाया होत्या गावामध्ये. ती म्हणायची आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, तुम्ही गचरा. अरे पण काऊन ओरडू राहिली ती? म्हणे तिचं पोट दुखत. आता काय सांग आदानी माणसाला काय सांग, गच राहा ना. नाही कमी ज्ञानाला लई वळवळ. ती म्हणे आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं, मग मला बी दुखत होतं, एवढं काय वळण्याची गरज आहे? ती बाई म्हणते आत्याबाई तुमचं पोट वेगळं दुखत, तिचं पोट वेगळं दुखत, मग एवढं वळण्याची काय गरज आहे? ती बाई म्हणते आत्याबाई तुमचं काऊन दुखत? ती म्हणे मी बेसन खाल्लं होतं. मग तिने बेसन खायले का? मेंटल अनुभव नाही पोटी
डॉक्टरकडे जाते का माझ्यासारखे मेंटलकडे जाते? कोणाकडे जाते? तो लय चांगला आहे, काची चांगली आहे, त्याची खुर्ची 15,000ची आहे, गोल गोल फिरवतो, त्याचं चांगलं 1.25 क्विंटलचं आहे, अंगात जॅकेट आहे, त्याच्याकडे जाते का? ज्याला अनुभव आहे त्याच्याकडे जाते? कसं आहे तुमच्याकडे? अनुभवी माणसाकडे जावं लागत का नाही? बरोबर आहे का नाही? मग परमार्थाचा अनुभवी असा का नाही? जाणत दे ना, का जाणते ना? जाणत दे ना गुरु भजीचे. कशाला म्हणतात जाणत दे ना? म्हणून नाथ बाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये, अरे ते उघड नाही रे, उघड नाही ना, ते उघड नाही, ते गुह्य, ही गुह्य तमाम शास्त्र आहे. ही गोष्ट प्राप्त करायला नामदेव महाराजाला पंढरपूर सोडून नामदेवला झाला जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त करायला तुकोबराला देऊ सोडून ओतूरला जावं लागलं. तू कशात नाही गेलो अक्षर? कुठूनच आलं का? नवीनच आलं. कुठून आलं का? नवीनच आलं. जाणायचं नाही, मानायचं नाही, पाहायचं नाही, अभ्यास करायचा नाही. संसारात जर परिणाम येत असेल, सगळ्या संसारात परिणाम येतो का नाही? तुमच्याकडे आंबट भाजी खाल्ली तर ढेकर काय येतो? आंबटच येतो ना. तिखट भाजी खाल्ली तर परिणाम होतो का नाही? उचल का फटाक, उचल का फटाक, उचल का फटाक. अरे संसारात, सगळ्या संसारामध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. देवाचा काय अनुभव? कशाला म्हणतात देव? जो देव हृदयात आहे त्याला ओळखायचं असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरु वाचून नाम नाही हता. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय उद्धार होत नाही. सद्गुरू काय देतात? त्याला आडून नाद बाबा अभंगाच्या दुसऱ्याच्या म्हणा जय राम श्रीराम. कीर्तन संपाचे जरा ऐका, जरा ऐका. जुन्या काळात लग्न झाले, आया हो, आजा हो, तुमचे लग्न झाले तेव्हा माझे आजोबा तुम्हाला नाका मारित होते का? काय सकू दे पाणी, काय सकू दे वाढून, काय बाबा देत होते का नाव? माझ्या आजीला असं नाव हाक मारित होते का? नाही 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 नाही. जोपर्यंत देव पावत नाही तेव्हापर्यंत मुंडका हाला आली. चाललो शेतात, तू भाकर घेऊन ये. त्या बायाला कळत होत आता याचं मुंडकं जरी मोडलं तरी व्हॉट्सअप मध्ये राहते. त्या बाईला कळत होतं यायला काय लागत. बघा जोपर्यंत ते झाला विषय संपला बरं का. जरा बारीक ऐका, 2 चरण सुटली बाद झाले ना, काय अडचण. हा, त्या बाईला कळत होत बाबाला काय लागत. मग ती वर्ष 2 वर्ष जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना खुणा. नंतर घरामध्ये बाळा येतो. 2-1 वर्षांनी देव पावला का बाळा घरात यायचा. मग घरात आला का तो राहायचा झोळी. झोळी कळते ना? हा, आपल्याला कळते. अजून पुढे झोळी शोरूम मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला, म्युझियम मध्ये. मग त्या झोळीमध्ये बाळा टाकेल राहायचा आणि बाबाला शेतात वखराला जायचं राहायचं. आणि बाबानं ते बैल वखराला झुपले पण चाबू घ्यायचा राहिला. चावऱ्या होता सापरा. आता जर बैल सोडावा तर बैल वखर संगत बाहेर फरा. हा राईट. आणि मग आता चावऱ्या तर घ्यायचा आहे, बैल तर सोडता येत नाही. मग काय करते बाबा? बाळ्या चावऱ्या. कोण येत? सुटलं कीर्तन ऐकायचं शेवटचा द्रष्टा. कोण येतं पळत? बाळ्या. बरोबर ना? हा, हुशार आहे. बाळ्या झोळी की आवाज दिला कोणाला? बाळ्याला.
आलं कोण बाळ्याची माय बरोबर हा म्हणजे बायपास चाललं नाम आहे का बरं का मला काय सांगायचंय ना बायपास चाललं बायपास चालल्यानंतर आता हे म्हातारे झाले नातू घरात आले सुना घरात आल्या बाबा ढवळे झाले आजी ढवळ्या झाल्या आणि पाहुणे आले घरी दुपारी हे बसले होते बैठकीमध्ये आणि पाहुणे आले मग पाणी सांगायचं होतं बाबाला काय सांगितलं अंधेरा लक्ष्मी पाणी आण बरोबर खावा हाका मारी ज्याच्या नावे हाका मारी म्हणा जयराम श्रीराम मग हे सांगितलं काय द्यायला हे सांगितलं द्यायला नाही मायबा हे नाही सांगितलंय द्यायला उद्धाराचं ज्ञान गुह्य असे हा आणि ती जी गोष्ट सांगितली मायबाप ती उघडी नाहीये नाही उघडी नाही ती गुह्य असल्या कारणानं नाथबाबाला फक्त मुंगी तर कळत नव्हतं म्हणायचं पार्वतीनं शंकराला विचारलंय ध्यानी बैसुनी शंकर काय करते ध्यान बसून गेले ना महादेव कोणाचं ध्यान जपले कधी कळत का पार्वतीने विचारलं मग काय सांगितलं आदिनाथ ओम नमः शिवाय प्रकटलं नाही ना ते तर चोराला बी माहिती मायबाप नाही 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 जे प्रकटलं ते गुह्य आहे आणि त्याला नाम म्हणतात आणि त्या नामपट प्रकरणातील अभंग 2 चरणाचा भावार्थ सांगितला नामाचा परिणाम सांगितला या रे नाचू प्रेमानंदे हा अरे ह्या नामाचा प्रेम माझ्या मीराबाईला कळाला नाचुंगी 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 दारू हरि गुण गावत नाचुंगी आपले महल नाही लोकांच्या नाही रे लोकांच्या महलात नाही लोकांच्या देवळात नाही आपल्या देवळात नाचावा लागतोय आम्ही लोकांच्या धावल्याचा लई मोठा लहान येतो एवढं सांगत नाही विठोबार कुमारी जनार्दनाची कृपा झाली आणि नाथबाबा सांगतात ऐशे नामाची आवडी सरळ घेतो तुम्ही देऊ नका प्रमाण काळ गेला देशोधडी अरे काळावर विजय मिळवण्याचं साधन नाम ते हाताने करायचं नाही ते पायानं करायचं नाही वैखरी तिथं चालत नाही मराच्या टायमाला आधी जातो प्राण बरोबर हात थंडी पडली पाय थंडी पडली कानाची चापी वाकडी होत्या का नाही कानाची चापडी पडत का नाही मग तिथपर्यंत ते गेलं बरोबर आहे का नाही तिथपर्यंत ते गेलं मग काय चालू राहतं घरघर 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 करते नाही लोक युको वाढून देत राहतो देवान त्याचा तवा हा त्याचा युको वाढून देत राहतो मग ते घरघर करतोय सारे बुचक येईल राहतील 4 लेकी 2 लोक सगळे बोकांडी बशीत राहत्या लोक आता मग काय म्हणते तुमच्याकडे कसं आहे शिपा देत्या का शिपा देत्या ना हा दुधाच्या गिर गाईचं दूध राहतं मग तर पुरीच्या आपण गेलं आणि आता मलाच्या टायमाला गिर गाईचं दूध आणि ते दूध देता 2 चमचे झाले 3 चमचे झाले शेवटच्या चमचा लहान लेकीला म्हणतो बाई तू देतोय आताच ज्ञानेश्वर माऊली माऊली